मी शीतल सुरेंद्र गायकवाड, प्रभाग क्रमांक 22 इच्छुक उमेदवार असून मला 2 महिन्यापूर्वी लोकप्रिय आमदार माननीय सुभाषभाऊ देशमुख साहेब यांनी भर सभेमध्ये मला भाजपचे तिकीट फायनल केले होते। मग त्या दृष्टिकोनाने आमचं कामही चालू होतं। प्रभाग क्रमांक 22चा 43 जर मतदारसंघ आहे ते सगळं आम्ही पिंजून काढून सगळ्यांच्या घरोघरोपर्यंत कमळ पोहोचवलं। 4200 लाडकी बहीणचे फॉर्म भरले, 1872 सभासद नोंदणी केले भाजपचे, खासदारकीला धावपळ केलं, आमदारकीला प्रभाग क्रमांक 22चं आम्हाला पालकत्व होतं। त्यानुसार मुस्लिम समाजाचं आणि जैन समाजाचं मतदान असलं तरी त्यामध्ये आम्ही जबाबदारी स्वीकारून माननीय लोकप्रिय सुभाषभाऊ देशमुख साहेबांना भरघोस मतदान दिलं। प्रभाग क्रमांक 22 मध्ये मी 18 वर्षापासून आहे तिथं। हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रणितीताई शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे यांचं त्या विजापूर रोडला तिथं मतदान होतं। अशी परिस्थिती असताना संघर्ष संकटातून मार काढत आज सगळं आम्ही तिथं भाजपमय वातावरण केलं। अशी परिस्थिती असताना 4 दिवसा अगोदर नागेश गायकवाड, किसन जाधव हे अचानकपणे आपलं बालाजी सरोवर मध्ये रात्री 12 वाजता प्रवेश केले। तिथं कुठलं प्रवेश करायचं पण एक पद्धत असते की एक तर भाजप कार्यालयात प्रवेश करावं किंवा प्रदेश अध्यक्ष तिथं जाऊन मुंबईला प्रवेश करावं। हे अचानक प्रभाग क्रमांक 22 मध्ये पक्ष प्रवेश करून आम्हाला बी फॉर्म मिळालेला आहे। ते शीतल गायकवाडला लेडीज द्यायचं लेडीज द्या, नाहीतर त्याला बी फॉर्म देणार नाही, काय नाही, आम्ही पॅनल करणार अशी घोषणा देत निघाले। मग आम्ही सगळे आमच्या आमदार साहेबाकडे गेलं, पालकमंत्री साहेबाकडे गेलं। हे असं विषय नेमकं काय आहे नाही आम्हाला माहित नाही, तुम्हाला तिकीट फायनल केलेलं असं तसं वाच्यता करून उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। माझी एकच सगळ्यांना मागणी आहे की विनंती आहे, जसं आम्हाला भर सभेमध्ये 1200 ते 1500 लोकांमध्ये तिकीट फायनल केलं होतं त्या पद्धतीने मला बी फॉर्म द्याव। मी कोणत्या पक्षात जाणार नाही, काय नाही, आम्ही कमळ सगळ्या घरापर्यंत पोहोचवायचं काम केलंय। आता दुसरे लोक लगेच कमळ घेऊन थांबायचा विचार करत असेल ते अद्याप आम्ही खपवून घेणार नाही। काम आम्ही करायचं आणि पगार त्यांनी घ्यायचं। ते राष्ट्रवादीचे लोक आहेत, त्यांनी घड्याकडनं थांबावं, मी कमळकडनं थांबेल। जे जनता ठरवेल ते आपण मान्य करू। ते अगोदर शरद पवारांना फसवून आलेत, अजितदादांना फसवून आलेत, जनतेलाही आता फसवायचं काम करलेत। जयकुमार गोरे साहेबांना, पालकमंत्रींना, तसे देवेंद्र कोटे साहेबाला, सचिनदादा कल्याणसाठी साहेबाला एवढीच विनंती आहे, त्यांना पक्ष प्रवेश करून घेऊ नका, त्यांना तिकीट देऊ नका। मला जे ठरल्याप्रमाणे तुम्ही शब्द दिले ते तिकीट द्या। मी तिथं भाजपचं कमळ फुलवायला तयार आहे। मला जर तिकीट नाही दिले, डावलायचा प्रयत्न केले, पक्ष कार्यालयाकडे जाऊन, भाजप पक्ष कार्यालयाकडे जाऊन माझ्यासोबत 1000-1200 जे त्या दिवशी तिकीट फायनल करताना झोपडपट्टीमधले रहिवासी होते, अडाणी कार्यकर्ते होते, महिला ज्येष्ठ नागरिक लोक होते, त्यांना घेऊन रॉकेलचा डब्बा घेऊन 1000-1500 लोकांना घेऊन मी आत्मदहन करणार आहे। आणि मला तिकीट पाहिजेत। मी जर तिकीट मिळालं तर मी निवडून किंवा निवडणुकीला उभारतो, जर मला तिकीट नाही मिळालं तर मी आत्मदहन करून मरतो तिथं भाजप कार्यालयाकडे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।